सुरुवातीला बातमी येते देशाच्या मनोरंजन विश्वातून। सलमान खानचे वडील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांच्यावर सध्या मुंबईच्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्या साऱ्या कुटुंबियांनी रुग्णालयाकडे एकच धाव घेतली। त्यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाहीये। सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्या प्रकृतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया या रिपोर्टमधून। मंगळवारी अचानक खान कुटुंबियांची लगबग वाढली। चेहऱ्यावर होती ती चिंता। खान कुटुंबियांचे प्रमुख सलमान खानचे वडील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सलमान खान शूटिंगमध्ये व्यग्र होता। त्यानंही शूटिंग रद्द करत तातडीने रुग्णालय गाठलं। त्याच्यासह अभिनेता संजय दत्त आणि कधी काळी सलीम खान यांचे जिगरी दोस्त असलेले जावेद अख्तरही होते। उच्च रक्तदाबाची तक्रार केल्यानंतर सलीम खान यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। तर त्यांच्या मेंदूत रक्ताची गुठळी आणि रक्तस्राव झाल्याचं निदान झालं। त्यानंतर त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली। लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर जलील पारकर यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी अधिक माहिती दिली आहे। तकरीबन 8:30 बजे डॉक्टर संजीव चोपड़ा जो उनके फैमिली फिजिशियन हैं, उन्होंने सलीम खान को लीलावती में ले आए। हमको उनका जो भी उपचार करना था वो पहले हमने इमरजेंसी में किया। उनका ब्लड प्रेशर काफ़ी हाई था, उसके लिए हमने कुछ दवाइयाँ दे दी। उसके बाद हमने देखा कि उनको इंटेंसिव केयर में ऑब्जर्वेशन की ज़रूरत है, तो हमने उन्हें आईसीयू में शिफ्ट किया। दरम्यान सलीम खान यांच्या मेंदूत कोणतीही शस्त्रक्रिया झालेली नाही। तर जेव्हा त्यांना रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा त्यांचा रक्तदाब खूप जास्त होता। मेंदूत रक्तस्राव झाल्याचं निदान झाल्यानंतर डीएसए म्हणजेच डिजिटल सबट्रॅक्शन अँजिओग्राफी नावाची एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली। डॉक्टर पारकर यांच्या मते सलीम खान यांना तातडीनं डिस्चार्ज दिला जाणार नाही। त्यांना काही दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल। दरम्यान सलीम खान यांची मंगळवारी सकाळी तब्येत बिघडल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या साऱ्या कुटुंबियांनी रुग्णालय गाठलं। त्यांची मुलं अरबाज खान, सोहेल खान, त्याची पूर्व पत्नी सीमा सजदे आणि त्यांचा मुलगा निर्वाण, तसंच अलविरा खान आणि अर्पिता खान शर्मा या सलीम खान यांच्या मुलीही तातडीनं रुग्णालयात आल्या। सध्या सलीम खान यांच्यावरील उपचारांसाठी एक टीम तैनात आहे अशी माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे। त्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर विनय चव्हाण, कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अजित मेनन, न्यूरोसर्जन डॉक्टर नितीन डांगे आणि डॉक्टर बिनीत अहलुवालिया यांचा समावेश आहे। सलीम खान यांचं वय सध्या 90 वर्ष आहे। त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 रोजी इंदूरमध्ये झाला। पूर्ण नाव सलीम अब्दुल रशीद खान, हिंदी सिनेमातील दिग्गज पटकथा लेखकांपैकी एक। 1960 मध्ये बारात या चित्रपटातून त्यांनी अभिनयानं फिल्मी कारकीर्द सुरू केली। मात्र लवकरच ते लेखन आणि पटकथा लेखनाकडे वळले। पटकथा लिहिताना त्यांची जोडी जमली ती पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यासह। त्यांची जोडीच सलीम जावेद या नावानं अधिक प्रसिद्ध होती। दोघांनी मिळून हिंदी चित्रपटाला अनेक सुपरहिट आणि अविस्मरणीय चित्रपट दिले। स्टार स्टेटस मिळवणारी ही पहिली लेखक जोडी होती। त्यांनी जंजीर, दीवार, शोले, डॉन, सीता और गीता या चित्रपटांच्या कथा आणि संवाद लिहिल्या। 1974 मध्ये जंजीर या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्तम कथेसाठी, तसंच 1976 मध्ये दीवार या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्तम कथेसाठी आणि 1983 मध्ये शक्ती या सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट पटकथा आणि उत्तम संवादासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाले। मजबूत पात्र, दमदार संवाद, भावनिक गुंतागुंत, सामाजिक मुद्दे हे त्यांच्या कथेचा महत्त्वाचा भाग होते। अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन प्रतिमा स्थापित करण्यात दोघांची महत्त्वाची भूमिका होती। मात्र काही काळानंतर वैचारिक मतभेदांनंतर दोघांची जोडी तुटली आणि दोघांनी वेगळं लेखन सुरू केलं। तर सलीम खान यांचं वैयक्तिक आयुष्यही बरंच चर्चेत राहिलं। सलीम खान यांनी 2 विवाह केलेत। पहिला विवाह 18 नोव्हेंबर 1964 रोजी सलमा खान यांच्याशी झाला। मूळच्या सुशीला चरक यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह होता। या लग्नापासून त्यांना सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान आणि अलविरा खान अशी 4 मुलं आहेत। 1981 मध्ये अभिनेत्री हेलन रिचर्डसन यांच्याशी त्यांचं दुसरं लग्न झालं। काही वर्षांनंतर हेलन यांच्यासह सलीम खान यांनी अर्पिता हिला दत्तक घेतलं। सलीम खान यांचा मोठा मुलगा सलमान खान हा हिंदी सिनेमातील एक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे। भाईजान, दबंग खान या नावानं तो विशेष लोकप्रिय आहे। तर अरबाज आणि सोहेल हे देखील चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत। तर त्यांची मुलगी अलविरा हिचं लग्न अभिनेता दिग्दर्शक अतुल अग्निहोत्रीशी झालंय। तर अर्पितानं अभिनेता आयुष शर्मा ह्याच्याशी लग्न केलंय। सलीम खान यांच्या पटकथांनी बॉलिवूडचा एक काळ अक्षरशः गाजवलाय। सलीम खान हे केवळ एक लेखक नव्हते, तर ते बॉलिवूडच्या एका युगाचे निर्माते होते। त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी देखील सामाजिक बांधिलकी जपू शकते हे दाखवून दिलं। सामाजिक असमानता, गरिबी अशा काही समस्यांवर पटकथा लिहून त्यांनी हे सिद्ध केलं।
पडद्यामागे राहूनही आपल्या शब्दांनी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करता येतं, सुपरस्टार होता येतं, हे त्यांच्या लेखणीनं दाखवून दिलं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.